मित्रांनो, राज्यात शेतकऱ्यांमार्फत कर्जमाफीची मोठी मागणी होत आहे आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 जून 2026 पूर्वीच कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अमरावती येथे झालेल्या कृषी कार्यक्रमात याच 3 जूनचे पुनरुच्चार करण्यात आले आहे। कर्जमाफीसाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे, जी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच आपला अहवाल सादर करणार आहे। मित्रांनो, कर्जमाफीसाठी या सर्व गोष्टी होत असताना एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे, ते म्हणजे यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत ज्या काही ग्रामीण सोसायट्या आहेत त्यामार्फत शेतकऱ्यांना दिले जाणारे जे कर्ज आहे त्या कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीविषयक माहिती, त्यांच्या कर्जाविषयक माहिती, शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि इतर महत्त्वाची माहिती जमा केली जात आहे आणि साहजिकच ही जमा केलेली माहिती हा कर्जमाफीसाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचा एक भाग असू शकतो, अशी चर्चा आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।